वाटलं तुम्हाला निवडणूक लढवावी? निवडणूक लढवायला म्हणजे आपले जे दिव्यांग बांधव असेल, दिव्यांग बांधवांचे संजय गांधी पेन्शन किंवा आपले ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि जे मतदार बंधू भगिनींचा जे विकास कामासाठी जे अडथळा आहेत, त्या अडथळ्यांना आपण सामारून जाऊन ते मी एक वेळ अनुभव घेऊन त्यासाठी मी ह्या रिंगणात उतरले आहे. हे सगळे प्रश्न सोडवण्याची तुमची इच्छा आहे? हे सर्व समस्या सोडवण्याची ही माझी इच्छा आहे. सर्व मतदार बंधू भगिनींना माझी हे एक नम्र आव्हान आहे की जसे की आपले अजितदादा पवार बारामती मध्ये जसं आपले विकास काम करतात, तसाच मी एक विकास काम ते आपल्या मतदार संघामध्ये करण्याचा मी एक आश्वासन देतो किंवा एक संधी द्यावा. मी पूर्णपणे हे काम करू शकतो. तळागाळाच्या समस्यांची तुम्हाला जाणीव आहे? तळागाळाची पूर्णपणे मी आता तळागाळाची जाणीव आहे की आत्तापर्यंत जे आपले समस्या आहेत, जे किंवा सामान्याचे असेल किंवा आपल्या बहिणी भावांचे असेल किंवा आपल्या जे ज्येष्ठ नागरिक विधवांचे असेल, ते समस्या सोडवण्यासाठी मी कायमपणे तत्पर राहील. माझं नाव मयुरी श्रीशैल बल्लोळे. मी आता सध्या जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत या निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले आहे. माझे वडील महावीर पाटील यांच्यासाठी आणि आपले सर जमीर सर यांच्यासाठी आम्ही प्रचारासाठी आलेलो आहे. आता जमीरदादांच्या साठी आम्ही आलो म्हणजे त्यांनी स्वतः हातपाय नसताना प्रचार करत आहेत. पण त्यांना असं वाटू नये की त्यांना असं वाटतंय की आपल्याला हातपाय नाहीत तरी पण आपण लोकांच्यासाठी धडपडतोय. पण त्यांना आम्ही त्यांचे हातपाय बनून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. आणि सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की दोन हात दोन पाय असणारे लोक काही आपण काम करू शकत नाहीत, पण आपण एखाद्या दिव्यांग व्यक्तीला आपण पुढे जाऊन मदत करून त्यांना पुढे नेऊ शकतो आणि त्यांची कामं आपण बघू शकतोय. आम्ही या सगळेजण त्यांच्या पाठीशी आहोत. तुम्ही पण सगळेजण यांच्या पाठीशी राहा आणि त्यांना निवडून द्या, एवढंच आमचं मत आहे. नमस्कार, मी महावीर चंद्रकांत पाटील जिल्हा परिषद रेंदा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. माझ्या रेंदा जिल्हा परिषद मतदारसंघातून रेंदा पूर्व पश्चिम मतदारसंघ आहे. त्या पूर्व पंचायत समिती मतदारसंघ आहे. त्यामध्ये माझा हा दिव्यांग बांधव जमीर मानकापुरे म्हणून हा माझ्याबरोबर निवडणूक लढवत आहे. आज ही महाराष्ट्रामध्ये एक वेगळी अशी उमेदवारी ही आमच्या रेंदाळा मतदारसंघामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून चर्चेत आलेला आहे. कारण हा दिव्यांग बांधव त्यांच्या येणाऱ्या सर्व बांधवांचे काम करत असताना त्या बांधवांना आणि त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेतला. त्यांच्या अडचणीला मात करत असताना अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु आता ह्याच लोकांचा असेल किंवा सर्वसामान्य नागरिकांचा असेल, त्या लोकांचं प्रतिनिधित्व आपणच करायला पाहिजे आणि आपणच प्रश्न सोडायला पाहिजे. या उद्देशानं तो माझ्याबरोबर जिल्हा परिषदला निवडणूक रिंगणात उतरलेला आहे. मीही या मतदारसंघात काम करत असताना अनेक प्रश्नांची सोडवणूक केलेलं आहे. परंतु माझ्या जोडीला हा दिव्यांग एक असला तरी मला त्याची फार मोठी ह्या ठिकाणी असणारी मदत आहे. बरेच जण मला एवढं सांगितलं की दिव्यांग उमेदवार घेऊन तुम्ही लढत आहात, तुम्हाला अडचण येणार आहे. परंतु माझं ह्या आपल्या माध्यमातून सांगणं असेल की हा उमेदवार जरी अपंग असला, दिव्यांग असला, तर तो फक्त शरीराने आहे, मनाने अजिबात अपंग नाही किंवा ती दिव्यांग नाही. त्याचं मन जर बघितलं तर तुम्हाला सगळ्यांना लाजवाल अशा पद्धतीची त्याची इच्छा आहे, त्याची स्फूर्ती आहे, त्याचं असणारे काम आहे. त्यानं आत्तापर्यंतच्या त्या सगळ्या दिव्यांग बांधवांचे जे संघटना बांधलेली ते 1200 लोकांची संघटना बांधलेली आहे. 500-600 लोकांना पेन्शन चालू केलेलं आहे. इथून पुढच्या त्यांनी ते पेन्शन चालू करत असताना काय काय अडचण आल्या ते लक्षात आलं. आणि हे करत असताना आपण एका पदावर असलं पाहिजे. आपल्याकडे एखादं संवैधानिक पद असल्याशिवाय ह्या लोकांचे असतील किंवा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवता येणार नाहीत अशा पद्धतीची त्याची भावना झाली आणि त्याने निवडणूक लढवण्याचा इच्छा व्यक्त केली आमच्याजवळ. आम्ही हा प्रस्ताव माननीय हसन मुश्रीफ साहेबांच्याकडं त्यावर टाकल्यावर हसन मुश्रीफ साहेब 1 मिनिटात त्यांना मंजुरी लगेच त्यांना उमेदवारी दिली. कारण माननीय हसन मुश्रीफ साहेब सुद्धा सर्वसामान्य लोकांसाठी झटणारा एक श्रावणबाळ म्हणून त्यांना परिचित आहे आणि असल्या लोकांना घेऊन ते इथून पुढच्या काळामध्ये काम मागं केलेलं आहेत, पुढेही करणार आहेत. मीही या मतदारसंघात काम करत असताना गेली 2002 ते 2005 पर्यंत सभापती म्हणून ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे पंचायत समितीचा. आताही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी असणाऱ्या सर्व नागरिकांचे पाणी प्रश्न असेल, इथला गावठाण हद्दवाढीचे असेल, वाहतुकीची कोंडी असतील, या सगळ्या प्रश्नामध्ये शैक्षणिक सुविधा देण्याची असेल, या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि मला निवडून द्यावं अशा पद्धतीची माझ्या घड्याळ चिन्ह आणि त्याचबरोबर हे देत असताना माननीय अजितदादा पवार यांच्या कल्पनेतील
जो महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र आमच्या या मतदारसंघातून घडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि आपण मला सहकार्य करावं, मला मतदान करावं, मला व जमीरला मतदान करावं, घड्याळ्या चिन्हावर मतदान करावं अशी विनंती करतो.